वैजापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत। या पार्श्वभूमीवर हिंदवी जनक्रांती सेनेचे अध्यक्ष अजय पाटील साळुंके यांनी पंचायत समिती कार्यालय वैजापूर येथे निवेदन सादर केले। तात्काळ पाणी टँकर मंजूर करून पाणी पुरवठ्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। यावेळी बोलताना अजय पाटील साळुंके यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की जर तातडीने टँकर मंजूर करून नागरिकांना दिलासा दिला नाही तर हिंदवी जनक्रांती सेना मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडेल। सध्या उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनत असून प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले। वैजापूर प्रतिनिधी आकाश गोरे। नमस्कार, आपण आलेलो आहे वैजापूर पंचायत समिती कार्यालय वैजापूर या ठिकाणी आपण आलेलो आहे। खरं तर पाणी टंचाई ही वैजापूर तालुक्यात खूप गावांमध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे। तर आपल्या सोबत आहेत हिंदवी जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अजय पाटील साळुंके। पाटील, खरं तर तुम्ही पाणी टँकरचा प्रस्ताव या ठिकाणी दिलेला आहे, काय सांग? गेल्या 15-3 वारापासून टँकरचे पाणी प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयामध्ये दाखल केलेले, परंतु अद्यापही टँकर या ठिकाणी मंजूर झाले नाही। 2023 मध्ये देखील हीच परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली होती। तेव्हा देखील तहसील कार्यालय ते आंदोलन करावं लागलं होतं, त्यावेळेस या ठिकाणी टँकर मंजूर झाले। आज भी तीच या ठिकाणी परिस्थिती आहे। जर एक महिना जर टँकरचे प्रस्ताव देऊन झाले असतील आणि टँकर मंजूर होत नसेल तर मग पुन्हा आंदोलन करायचे का? मग हे काय करायचं? आणि आंदोलन जर केलं तर आंदोलकावर गुन्हे दाखल करतात। आता पाठीमागे आपण या ठिकाणी एकही अधिकारी वेळेवर हजर न राहता वरच्यावर या ठिकाणी जनतेचे काम न करता पगार उचलतात। अशा अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये या पंचायत समिती आवारामध्ये गाडव सोडली होती आणि तेव्हा या ठिकाणी आमच्यावर आणि आमच्या सहकारी 11 लोकांवर त्या ठिकाणी गुन्हे दाखल केले। परंतु आज जर या ठिकाणी बघितलं तर निवेदन देखील दिलेलं आहे आता आणि प्रस्ताव देऊन 15 ते 3 वार झाले, परंतु अद्यापही या ठिकाणी गावाला टँकर मंजूर झालं। तसेच या ठिकाणी जे ग्रामसेवक लोक आहे ते या ठिकाणी गावावर नाही। आपण जर बघितलं तर आम्ही 3-4 निवेदन दिले। ग्रामसेवक 1 घंटा 1.5 घंटा येतात, इकडे तिकडे थांबतात, तिकडे सहाय्य करून देतात आणि निघून जातात। आज देखील या ठिकाणी तलवाड्याचे ग्रामस्थ या ठिकाणी आलेले, त्यांची सुद्धा या ठिकाणी हीच परिस्थिती आहे की त्यांना ग्रामसेवकच या ठिकाणी तलवाड्याला भेटत नाही, अशी त्यांची या ठिकाणी तक्रार आहे। त्यांना ना हरकत देखील या ठिकाणी भेटणार। म्हणजे एकीकडे तुम्ही जनतेचा पगार घ्यायचा, शासनाचा पगार घ्यायचा जनतेच्या सेवेसाठी, परंतु जनतेची सेवा करायची नाही, अशी परिस्थिती या ठिकाणी सध्या तालुक्यामध्ये पंचायत समितीमध्ये या ठिकाणी चालू आहे। आणि म्हणून आज जर आमच्या सारख्यांनी तसे आंदोलन केले तर या ठिकाणी आमच्यावर गुन्हे दाखल होतात। जर या ठिकाणी तात्काळ टँकर मंजूर झाले नाही आणि ग्रामसेवक लोक प्रत्येक गावामध्ये जर हजर झाले नाही तर मोठं आंदोलन या ठिकाणी परत उभं करावं लागेल। आम्ही आता 2-3 निवेदन देखील ग्रामसेवकच्या विरोधामध्ये या ठिकाणी दिलेले आहे, परंतु अजून कुठलाही या ठिकाणी न्याय मिळालेला नाही। कशाच यांची भाऊंची काय मागणी त्यांची आणि ते कशासाठी आज पंचायत समिती कार्यालय सर्व काम सोडून या ठिकाणी आलेले आहे, तुम्ही जाणून घ्या। आम्हाला नाराज होता, 15 दिवसापासून राहिले तर आज येतो उद्या येतो, अजून नाही काय होतं। बाहेरच्या बाहेर मिटिंग घेते, ते झाडाखाली याचे ग्रामपंचायतला येतील नाही, काही नाही। आम्हाला म्हणत्या का आमच्या मागं मिटिंग आहे असं तसं। मग आम्ही फोन केला का ते म्हणत्या आम्ही आज येतो उद्या येतो, मग परत म्हणत्या का तुम्ही तिकडे जाऊ नका इकडे जाऊ नका, असं आम्ही या बाबत सांगितलं। म्हणजे बघा की ग्रामसेवकाला फोन केल्याच्या नंतर कुठेतरी एखाद्या ढाब्यावर बसून झाडाखाली बसून मुख्य लोकांचे कामं करायचे आणि गरिबांचे कामं करायचे नाही। आज ती परिस्थिती घेऊन तलवाडा येथील नागरिक या ठिकाणी समस्या घेऊन आलेले होते। त्यांनी निवेदन देखील दिले, त्यांना ना हरकत मिळाला किंवा तुम्हाला काय द्यायचं की नाही द्यायचं, परंतु तुम्ही त्याला लेखी कळवा। तुम्हाला या ठिकाणी ना हरकत या ठिकाणी पाहिजे असेल तर त्यांनी अर्ज देखील केलेला आहे, त्यांनी फोन देखील केलेला आहे, पण ते ग्रामसेवक जर गावावर येत नाही तर यांची समस्या कधी सुटणार हा मोठा प्रश्न आहे। तसंच या ठिकाणी पाणी टँकर तात्काळ मंजूर झाले नाही तर या ठिकाणी मोठं आंदोलन या ठिकाणी उभं केलं जाईल आणि आमदार कार्यालय तसेच या ठिकाणी अधिकारी यांना या ठिकाणी झोळा घालण्यात येईल एवढी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। मी आकाश गोरे।